शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असा निर्णय केला। याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। त्यामुळे राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आली। कोणत्याही शेतकऱ्यांना आता काळजी करण्याची गरज पडणार नाही। प्रत्येक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट यादीच काढली आहे। प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे टाकण्यासाठी सरकारने डीबीटीचं ऑप्शन आता सिलेक्ट केलं आहे। म्हणजेच की आता येणारे पैसे डीबीटीतून येणार आहेत। म्हणजे जे पैसे शेतकऱ्याला पाठवले आहेत ते शेतकऱ्यालाच मिळाले पाहिजे, याकरिता नवीन मुख्यमंत्र्यांचा आता हा निर्णय बघायला मिळत आहे। तर चला आता नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात येणार, पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे, ज्या काही याद्या आलेल्या आहेत त्या पण याद्या दाखवतो। आणि हे पैसे सर्वात आधी कोणत्या 16 जिल्ह्यात आणि 85 तालुक्यामध्ये सरकार वाटप करणार आहे त्यांची नावं यादी देखील आलेली असून त्या यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला पीक विम्याची यादी पण दाखवणार आहे। तसेच त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला मात्र ऑल वरती नक्की टाका। तर चला पाहूयात। बघा, अखेर महत्त्वाचा निर्णय आणि मोठी महत्त्वाची घोषणा राज्य सरकारने जाहीर केलेला आहे। प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे टाकण्याचा हा आमचा मोठा निर्णय आहे असं सरकारचं म्हणणं आहे। बघा, मुख्यमंत्री म्हणाले की येणारी ही पीक विम्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, याकरिता हा आमचा निर्णय आहे। आतापर्यंत पीक विमा न येण्याची कारणे मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आली। पहिलं कारण कोणतं तर बघा, सरकारला सर्व शेतकऱ्यांना पैसे द्यायचे होते, मात्र त्यापूर्वी सरकारने एक जाहीर केलेली नुकसान भरपाई अनुदानाची रक्कम होती ती पण वाटप करायची होती, हे देखील मुख्य कारण होतं। आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना आता प्रति शेतकरी किती रुपये, 10,000 नाही, 20,000 नाही, 15,000 नाही तर 17,000 रुपयांचा हा पीक विमा आम्ही त्यांच्या खात्यावरती देणार आहोत असं कोण म्हटलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले। मग त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे नंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। तर आता तोच पीक विमा तुमच्या बँक खात्यात लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार असून आता जिल्ह्यांची, तालुक्यांची सर्व काही यादी सरकारने जाहीर केली आहे। जर या 16 जिल्ह्यांच्या यादीत आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण जमा होऊन जाणार आहेत। आणि हे पैसे फक्त तुम्हाला मिळणार तर आहेत, पण एवढंच नाही तर त्यापूर्वी अनुदानाचे पण पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत। ज्यांना अनुदान मिळालं नसेल असा अनुदानाचा डबल दुसरा टप्पा सरकार देणार असून 10,000 रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे जमा केलं जाणार आहे। तर चला आता सर्वात आधी यादी आपण बघूयात। आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, तालुक्याचं नाव आहे का ते बघण्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। जर तुमच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं नाव यादीत असेल तर पूर्ण पैसे हे तुमच्या बँक खात्यात जमा होतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 100% नक्कीच मिळू शकतो। तर बघा, आता पीक विम्याबाबत मोठा निर्णय झाला। सरकारने सांगितलं की येणारे पैसे या 16 जिल्ह्यात सर्वात आधी जमा होतील। मुख्यमंत्र्यांनी आदेश काढले, GR निर्गमित होताच अधिकाऱ्यांना सूचना, पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती द्या असं देखील मुख्यमंत्री म्हटले। त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। बघा, आता यादी आलेली आहे। यादीमध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का, तालुक्याचं नाव आहे का ते देखील तपासायचं आहे। जर जिल्ह्याचं, तालुक्याचं नाव असेल तर येणारे पैसे तुमच्या बँक खात्यात 100% जमा होतील असं म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की आता ही एक सर्वात मोठी आतापर्यंतची घोषणा देखील आपण म्हणू शकतो, सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। तर चला आता सर्वात आधी नेमके हे पैसे नुकसान भरपाईचे, पीक विम्याचे कोणत्या 16 जिल्ह्यात आणि 85 तालुक्यात वाटप झाले आहेत आणि वाटप सुरू आहेत, आता ती यादी आपण या ठिकाणी पाहूयात। तर बघा, आता यादी या ठिकाणी आलेली आहे। आता फक्त तुम्हाला लक्ष देऊन बघायचं, यादीत जिल्ह्याचं, तालुक्याचं आपलं नाव आहे का, आपलं स्वतःचं नाव आहे का ते देखील तुम्हाला आता बघता येणार आहे। तर इकडे बघा, सरकारनं स्पष्टपणे सांगितलं आहे या 16 जिल्ह्यात पूर्ण पैसे आम्ही देणार आहोत असं तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पण बघा, मुख्यमंत्र्यांनी एक अट लावलेली आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी आता लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे करायची आहेत। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर येणारी रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही, ही देखील गोष्ट लक्षात घ्या। मुख्यमंत्री यांचा
निर्णय आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी अर्जंट ही 2 कामे करावी, तरच तुमचं नाव नुकसान भरपाई आणि पीक विम्याच्या यादीतील आणि नुकसान भरपाईचे आणि पीक विम्याचे पैसे मिळतील. बघा आता पीक विमा आणि नुकसान भरपाईचे हे पैसे पाहिजे असतील तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले 2 कामे आता तुम्हाला काही झालं तरी अर्जंटमध्ये करायचीच आहेत. मग आता नेमकी कोणती 2 कामे करायची आहेत ती पण माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. मुख्यमंत्री काय म्हटले ते पण आपण बघणार आहोत. त्यासाठी आता फक्त तुम्हाला लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करायचं आहे, जेणेकरून व्यवस्थितपणे सर्व अशी अपडेट तुम्हाला आता समजून जाईल. तर चला आता कोणती 2 कामे करायची ती माहिती तुम्हाला पुढे सांगतो. मात्र त्यापूर्वी नेमके पैसे, पीक विमा रक्कम, नुकसान भरपाई रक्कम कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये सरकार वाटपाला सुरुवात करत आहे त्यांची यादी दाखवतो. यादीत आपला जिल्हा, तालुका आहे का नाही ते बघण्यासाठी आता 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि त्यानंतर कोणती 2 कामे केल्यावर पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे भेटणार आहेत, ती कोणती 2 कामे करावी लागतील ती पण माहिती तुम्हाला पुढच्या 2 ते 2.5 मिनिटात लगेच सांगणार आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तर चला आता पीक विमा नुकसान भरपाई वाटप होणारे कोणते 16 जिल्हे आहेत त्यांची यादी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. बघा आता यादी या ठिकाणी आलेल्या असून मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, शेतकरी अखेर खुश झाले आहेत. बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा, तालुका जाहीर झालेला आहे. त्यापूर्वी महत्त्वाची माहिती पण सरकारने सांगितली, सरकारकडून देखील माहिती आली. तसेच इकडे बघा राज्यात सध्या सुरू असलेल्या पीक विमा योजनेत 4 महत्त्वाचे निकष बाद करून पीक कापणी प्रयोग हाच एकमेव निकष मान्यता आता करण्यात आलेला आहे. हे तर सर्वांना माहीतच असेल. तसेच आता खरीप हंगामातील पीक कापणी प्रयोगाचा सविस्तर अहवाल कृषी विभागाने शासनासह संबंधित पीक विमा कंपनीकडे सादर केला आहे. या माहितीमध्ये पुढे सांगितलं आहे की विशेष म्हणजे या अहवालावर अद्याप पीक विमा कंपनीकडून कोणताही आक्षेप नोंदविण्यात आलेला नाहीये. असे असतानाही बाधित शेतकऱ्यांना अद्याप 1 रुपयाचा देखील परतावा न मिळाल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पूर्वीच्या पीक विमा योजनेअंतर्गत बोगस अर्जाचे प्रमाण वाढले होते आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांनाच अधिक होत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर शासनाने नवीन योजना आता लागू केली आणि बदल करताच पीक विमा वाटपाची आता ही पुन्हा नवी घोषणा केलेली आहे आणि या घोषणेअंतर्गत या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे पूर्ण आता वाटप होणार आहेत. कोणते शेतकरी नाराज राहणार नाहीत, सर्वांच्या खात्यात पूर्ण रक्कम ही टाकली जाईल. बघा आता पीक विमा नुकसान भरपाई पैसे वाटपाच्या यादीतील कोणते जिल्हे आहेत त्यांची नावं लिस्ट तुम्हाला वाचून दाखवतो. बघा या ठिकाणी यादी देखील स्पष्टपणे आलेली आहे. आता सर्व शेतकऱ्यांना दिसतच असेल. इकडे बघा पहिला जिल्हा वर्धा जिल्हा आहे. वर्धा जिल्ह्यातील आता हजारो लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. बघा वर्धा जिल्ह्याचं नाव आलेलं असून या ठिकाणी पीक विमा किंवा नुकसान भरपाईचे पैसे मिळतील किंवा बऱ्याच जणांना मिळाले असतील. काहींना आता 15,000 रुपये रक्कम ही बघा काहींच्या खात्यावर 18,000 रक्कम पोहोचली असेल, मिळाली नसेल तर मिळून जाईल. काहींच्या बँक खात्यावर 13,000 रुपये मिळाले असतील तर काहींना 10,000 रुपये अशी रक्कम पण मिळाली असेल. अशा टप्प्यामध्ये हे पूर्ण पैसे वाटप सुरू आहेत. यादीमध्ये आता पहिला जिल्हा वर्धा जिल्हा आहे. वर्धा जिल्ह्यातील एकनायक शेतकऱ्यांना आता सद्यस्थितीला मोठा दिलासा मिळत आहे असं देखील आपण म्हणू शकतो. कारण पूर्ण पैसे वाटपाचं काम, पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन राज्य सरकारकडून आता झालेलं आहे आणि यामुळे प्रत्येक शेतकरी बांधव खुश होणार आहे. प्रत्येक शेतकरी बांधवाला मोठा दिलासा मिळणार आहे असं देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये. त्यामुळे आता काळजी आणि शक्यतो चिंता करू नका. काळजी करणं आता सोडून द्या. येणारे पैसे तुमच्या बँक खात्यात पूर्ण वाटप केले जाणार आहेत आणि टोटल रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो. तर बघा आता पैसे वाटपाच्या यादीतील तालुक्यांची पण यादी आलेली आहे. तालुक्यांच्या यादीमध्ये पहिलाच तालुका आर्वी तालुका आहे. बघा आर्वी तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून आर्वी तालुक्यामध्ये काहींना 13,000 रुपये, काहींना 16,000 रुपये तर काहींना 17,000 रुपये अशी रक्कम मिळेल. काहींना मिळाली पण असेल. पीक विमा किंवा दोन्हीपैकी नुकसान भरपाईची कोणती एक रक्कम आता खात्यात येईल किंवा आता बऱ्याच जणांना वाटप पण झालेले आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये. या तालुक्याचं नाव पण आलेलं आहे. या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना खूप दिवसानंतर मोठा दिलासा मिळत आहे. बघा आता आर्वी तालुका झाला. पीक विमा नुकसान भरपाईची पैसे वाटपाची यादीतील तिसरा तालुका देवळी तालुका. बघा आता हा देवळी तालुका, या तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं आहे. देवळी तालुक्यातील हजारो लाखो शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी. देवळी तालुक्यात देखील आता 12,000 रुपयांपासून 17,000 रुपयांपर्यंत टोटल पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत. त्यामुळे कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. येणारा सर्वात मोठा निर्णय हा पीक विम्याचाच निर्णय असेल असं सरकारचं म्हणणं आहे आणि हे पैसे आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण जमा होत असल्याने शेतकरी बांधव देखील आता खुश झालेले आहेत. तर चला आता पीक विमा नुकसान भरपाई वाटपाच्या यादीतील
नेमके अजून कोणते जिल्हे आहेत आता त्या सर्व जिल्ह्यांची यादी एका मिनिटात तुम्हाला वाचून दाखवतो आणि महत्त्वाचं म्हणजे कोणती 2 कामे केल्यावर ही पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील ती पण यादी तुम्हाला दाखवतो। जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामे तुम्ही केली नाही तर तुमच्या बँक खात्यात पैसे येणार नाहीत हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामे तुम्हाला करायची आहेत म्हणजे कोणतीच अडचण राहणार नाही आणि पैसे तुमच्या खात्यात येतील आणि तुमचं नाव पहिल्या यादीत आल्यामुळे 17,000 रुपये सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात 100% जमा होतील। मग आता कोणती 2 कामे करायची ती पण माहिती तुम्हाला लगेच दाखवणार आहे। त्यासाठी आता फक्त राहिलेला 2.5 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तर बघा आता या ठिकाणी पुढील माहिती सरकारकडून जाहीर झालेली आहे। 3 याद्या आलेल्या आहेत। आता यादीमध्ये आपलं नाव, जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव आहे का ते एकदा तपासा। जर असेल तर पूर्ण पैसे खात्यात येणार आहेत आणि लाखो शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे असं म्हणणं राज्य सरकारचं आहे। बघा येणारे पैसे पूर्ण आम्ही देतच आहोत तसेच पुढील 2 दिवसात ही रक्कम पूर्ण बँक खात्यावरती आता जमा करण्यात येणार असल्याने सर्व शेतकरी खुश झाले आहेत। डीबीटीची प्रक्रिया ही आता सुरू केलेली आहे। डीबीटी प्रक्रियाचं काम राहिलं होतं ते पण पूर्ण केलं असून आता पैसे टाकण्यास सुरुवात होत आहे। कोणी काळजी करू नका मुख्यमंत्री असं म्हटलेलं आहे आणि त्यांनी डायरेक्ट यादी जाहीर केली। त्यांनी यादीमध्ये नेमके कोणते जिल्हे घेतले आहेत, कोणते तालुके घेतले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत त्याची पण सविस्तर माहिती दिली। तर चला आता ती माहिती तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला पण कळेल की यादीत आपला जिल्हा, तालुका आहे का नाही। तर या ठिकाणी बघा सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की आता तब्बल 91,93,609 शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा योजना आता ही पात्रता ठरवण्यात आली होती। म्हणजेच की आता शेतकऱ्यांनी कंपन्यांना ठरवलेला विमा हप्ता भरून सहभाग घेतला। आता या सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार पण ही 2 कामे आता तुम्हाला पुढील काही दिवसाच्या आत लवकर करून घ्यायची आहेत असं देखील मुख्यमंत्री म्हटले। आणि सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार खरीप हंगाम 2025 या योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा सहभाग असून लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे येणार आहेत। बघा आता काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे केली नाहीत आणि कामे न केल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे पण जमा झाले नाहीत अशी देखील बातमी आलेली आहे। तर चला आता कोणती 2 कामे केल्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे येतील आणि पैसे आपल्या जिल्ह्यात आज जमा होणार की उद्या जमा होणार ती देखील माहिती तुम्हाला लगेच दाखवण्याचं काम करतो। आता फक्त तुम्हाला लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा। या ठिकाणी आता पेपर पण आलेला आहे आणि या पेपरवरती सविस्तर अशी माहिती देखील आपल्याला बघायला मिळत आहे। नेमके पैसे कधी मिळणार, आज मिळणार की उद्या मिळणार, कोणती कागदपत्रे लागतील तेव्हा पैसे मिळतील, सर्व माहिती यामध्ये आहे। तर चला आता ती डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेऊयात। बघा या ठिकाणी अतिवृष्टीच्या अनुदानाला केवायसी फार्मर आयडीचा बसू लागला खोडा। शेतकऱ्यांसाठी शासन अनुदान जाहीर झाले पण शेतकऱ्यांनी ही चूक केल्यामुळे व ही 2 कामे न केल्यामुळे पैसे होईनात जमा। म्हणजेच की शेतकऱ्यांच्या काही चुका आहेत, त्यांनी ती 2 कामे न केल्यामुळे पैसे आले नाहीत। अतिवृष्टीची बुडीत झालेली शेतकऱ्यांना अनुदान सध्या आता जाहीर झालेलं आहे। सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात प्रशासनाने दखल घेऊन अनुदान मंजूर केले परंतु आता त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांच्या काही कारणामुळे आधार कार्ड लिंकिंगचे काम, केवायसीचे काम, फार्मर आयडीचे काम राहिलेले आहे। फार्मर आयडी देखील काढली नसल्यामुळे शेतकऱ्यांचे येणारे पैसे थांबले आहेत। जर आता हे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे पाहिजे असतील तर फार्मर आयडी लवकर काढावी लागेल। ज्यांनी काढली आहे त्यांना अडचण नाही पण ज्यांनी काढली नसेल अशांनी लवकर काढून घ्यावी जेणेकरून येणारी रक्कम ही डीबीटी अंतर्गत डायरेक्ट आपल्या बँक खात्यात जमा होईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळू शकतो असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। आता हे पैसे पूर्ण तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत आणि हे सर्व पैसे तुम्हाला आता 100% मिळणार असल्यामुळे राज्य सरकारकडून एक मोठा दिलासा आता 100% मिळेल। तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे आणि सरकारने पूर्ण रक्कम देखील आता मंजूर केली असल्यामुळे शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळू शकतो। अतिवृष्टीच्या अनुदानाला केवायसीला ही रक्कम आता मोठ्या प्रमाणात फायद्याची ठरणार आहे। तर चला आता कोणती 2 कामे करायची ती माहिती तुम्हाला सविस्तर सांगतो। बघा आता मुख्यमंत्री यांच्याकडून महत्त्वपूर्ण करावी लागणारी अशी कामे आता जाहीर तर झालेली आहेत। बघा पहिलं काम फार्मर आयडीचं करायचं आहे। बरेच शेतकरी बांधव आता फार्मर आयडी विना बघायला मिळत आहेत। फार्मर आयडीचं काम हे करून घ्यावंच लागेल। ज्यांनी फार्मर आयडी काढली नसेल त्यांनी फार्मर आयडी आता काही झालं तरी काढायची आहे। बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, फार्मर आयडी नसल्यामुळे अडचण होऊ शकते त्यामुळे आता लवकर फार्मर आयडी काढून घ्या। फार्मर आयडी काढल्यानंतर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि येणारी रक्कम ही डीबीटी अंतर्गत तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि एक मोठा दिलासा
पैसा तुम्हाला राज्य सरकारकडून नक्कीच मिळू शकतो. त्यातली त्यात आता शेतकऱ्यांसाठी शासन अनुदान जाहीर करते. हे अनुदान मिळवण्यासाठी दुसरं काम करायला सांगितलं. ई-केवायसी करा म्हणून सरकारने सांगितलंय. ते पण काम करून घ्या. त्यानंतर पुढील काम करायचं आहे, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक बँक खात्याशी संलग्न करा. एवढं काम केल्यानंतर बाकी अडचण राहणार नाही. येणारे पैसे खात्यात येतील आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे बीड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, वर्धा तसेच इकडे लातूर, धाराशिव, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, सेलू तालुका या ठिकाणी पूर्ण वाटप होणार आहेत. यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे या नाव असेल, मी सांगितलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता नक्की पैसे मिळतील. काळजी करू नका. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकून ठेवा. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.